नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजचा विषय आहे मुंबईत लॉन्च झालेली टेस्ला कार। मी ह्यापूर्वी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर एक शॉर्ट्स बनवलेली आहे, ती तुम्ही जरूर बघा। आता टेस्ला FSD कार म्हणजे नक्की काय? FSD म्हणजे फुल सेल्फ ड्रायव्हिंग। याचा अर्थ असा की ही कार मानवी चालकाच्या हस्तक्षेपाशिवाय रस्त्यावर स्वतःहून चालू शकते, सिग्नलला थांबू शकते, अडथळे टाळू शकते आणि सुरक्षितपणे आपल्या डेस्टिनेशन म्हणजे गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकते। आता टेस्लाच्या FSD तंत्रज्ञानामुळे कार ही रस्त्यावरचं परिस्थितीचं विश्लेषण करते आणि स्वतः निर्णय घेते आणि त्याप्रमाणे त्याची मानवी देखरेख करण्याची काही आवश्यकता नसते। आता टेस्लाच्या FSD कारमध्ये ह्या लोकांनी विशेष हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरील वाहने, पादचारी आणि सिग्नल्स आणि इतर अडथळे जे असतात त्याचे ते निरीक्षण करते आणि त्यानुसार प्रतिसाद देते। आता टेस्लाने यामध्ये मॉडेल 3, मॉडेल Y, मॉडेल S आणि मॉडेल X यामध्ये FSD हे फीचर वैशिष्ट्य उपलब्ध करून दिले आहे। परंतु भारतासारख्या आणि इतर काही देशांमध्ये हे जे फीचर आहे ते पूर्ण लागू होण्यासाठी आपल्याला कायदेशीर मंजुरी आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे। आता आपण डिस्कस करू की टेस्ला FSD कार ही काम कशी करते। आता टेस्लाच्या FSD कारमध्ये खालील 4-5 प्रमुख घटक असतात। एक असतो कॅमेरा। आता ह्या कारमध्ये आजूबाजूला जवळजवळ 8 कॅमेरे बसवलेले असतात, जे 360 डिग्री व्ह्यू दृश्य प्रदान करतात आणि हे कॅमेरे रस्त्यावरील वाहने, पादचारी, सिग्नल्स आणि रस्त्याच्या खुणा ओळखतात। दुसरा आहे रडार आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर्स। रडार लांब पल्ल्याच्या अडथळ्याचे मोजमाप करतात, तर अल्ट्रासॉनिक सेन्सर्स जवळच्या वस्तूंची माहिती देतात, जसे की पार्किंग करताना किंवा काही असा कुत्रा, मांजर वगैरे मध्ये आलं तर त्याच्यावर ते अलर्ट्स देणार। 3 आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, विच इज नथिंग बट AI जो आपण बोलतो तो। आता टेस्लाच्या कारमध्ये पॉवरफुल AI चिप आहे, जी रस्त्यावरील सर्व परिस्थितीचा आढावा घेते आणि त्याच्यावर निर्णय घेते आणि हे AI कायमस्वरूपी शिकत असते। त्यामुळे कारचा जो आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असतो तो सुधारत राहतो। आणि वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स म्हणजे टेस्ला कारच्या बेसिकली सॉफ्टवेअर कायमस्वरूपी अपडेट सर्व्हरकडून मिळत असतात, ज्यामुळे नवीन वैशिष्ट्ये, सुधारणा उपलब्ध होतात आणि हे अपडेट्स इंटरनेटद्वारे कारमध्ये ऑटोमॅटिकली येतात। आता ही FSD कार आहे ती रस्त्यावरील परिस्थितीचे पूर्णपणे विश्लेषण करते, स्वतःहून गाडीचा कंट्रोल, जी गती आहे, स्पीड आहे त्याचा कंट्रोल करते, दिशा बदलते, लेन पण चेंज करते आणि सिग्नल किंवा अडथळे जे काही असतात त्याचा आढावा घेऊन पुढे जाते। उदाहरणार्थ जर एखादी कार समोर आली आणि अचानक थांबली तर FSD कार आपोआप ब्रेक लावते। दुसरे महत्त्वाचे जे वैशिष्ट्य आहेत FSD कारची त्याच्यामध्ये आहे ऑटो पायलट। ऑटो पायलट म्हणजे त्याचं मीनिंग आहे की ती कार स्वतःला ऑटोमॅटिकली लेनमध्ये ठेवणार, गतीवर तुमच्या नियंत्रण ठेवणार आणि समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवणार। त्यानंतर नॅव्हिगेट ऑन ऑटो पायलट ही सुविधा जी आहे ती कारला हायवेवर स्वतःहून लेन बदलण्यास, एक्झिट करण्यास आणि डेस्टिनेशनपर्यंत जाण्यास मदत करते। त्यानंतर आहे स्मार्ट समन्स। यामुळे कार पार्किंग लॉटमधून स्वतःहून मालकापर्यंत येते। हे फीचर फक्त FSD कारमध्ये आहे, बाकी इतर आपल्या देशातल्या कुठल्याही कारमध्ये नाही आहे। ट्रॅफिक लाईट आणि स्टॉप साईन कंट्रोल। कार ट्रॅफिक सिग्नल्स आणि स्टॉप साईन्स ओळखून त्यानुसार थांबते किंवा पुढे जाते। आणि शेवटचं जे आहे ते सायबर कॅब आणि रोबो टॅक्सी। हे टेस्लाने अलीकडेच सायबर कॅब नावाचं पूर्णपणे ऑटोनॉमस टॅक्सी सादर केली आहे, ज्यामध्ये त्या लोकांनी स्टिअरिंग व्हील्स आणि पेडल पण नाही आहेत आणि ही टॅक्सी भविष्यात टेस्लाच्या टॅक्सी नेटवर्कचा भाग असेल। आता येऊया आपण भारतामध्ये टेस्लाची FSD कारचं काय स्टेटस आहे। तर त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याची लॉन्च आणि किंमत। तर टेस्लाने 2025मध्ये भारतात मॉडेल Y लॉन्च केली आहे, जी आता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्या लोकांनी त्यांचं शोरूम ओपन केलेलं आहे, ज्याची किंमत 60 लाखापासून सुरू होते आणि FSD वैशिष्ट्य सध्या भारतात पूर्णपणे उपलब्ध नाही। FSD म्हणजे जे पूर्णपणे ऑटोमेशन आपण बोलत होतो ते, कारण त्यासाठी कायदेशीर परवानग्या आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे। त्यानंतर आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी जी असते ती,
त्याच्यामध्ये भारताची टेस्ला कार शांघायमधून आयात केली जाते, त्यामुळे त्याच्यावर 70% आयात शुल्क लागते, ज्यामुळे त्याची किंमत वाढते. जर भारतात कार बनवल्या गेल्या तर किंमत कमी होऊ शकते. त्यानंतर ऑटो पायलटचा वापर. भारतात ऑटो पायलटचा वैशिष्ट्य वापरासाठी अतिरिक्त 6 लाख रुपये द्यावे लागतात, पण सध्या याची कार्यक्षमता भारतातील रस्त्यांवर मर्यादित आहे, कारण रस्त्याचे नियम आणि ट्रॅफिक परिस्थिती एकदम जटिल आहे. आता ह्या FSDचे फायदे काय आहेत? एक म्हणजे सुरक्षितता, जी सर्वात इम्पॉर्टंट असते ती. FSD कार मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी करते आणि टेस्लाच्या कारमध्ये 8 एअरबॅग्स आहेत. त्यानंतर सेकंड आहे, ड्रायव्हरला स्टेअरिंगवर हात ठेवण्याची गरज नाही, त्यामुळे लांबच्या प्रवासामध्ये त्याला आराम मिळतो. इंधन बचत म्हणजे फ्युएल सेविंग जे आपण बोलतो, ते टेस्लाच्या कारमध्ये इलेक्ट्रिक कार असल्याने त्याचं पेट्रोल किंवा डिझेलची गरज नाही लागत आणि एका चार्जमध्ये अराऊंड 500 ते 600 किलोमीटर प्रवास चालतो. आणि ऑब्व्हियसली पर्यावरणपूरक आहे ते. इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषण कमी होतं. आता FSDचे साईड इफेक्ट्स आणि काही लिमिटेशन म्हणजे जी आव्हानं आणि मर्यादा आपण बोलतो ते काय आहेत? ते म्हणजे एक आहे कायदेशीर अडचणी. भारतामध्ये आपल्या देशात पूर्णपणे FSDला परवानगी नाही, कारण FSD सध्या सुपरवाइज मोडमध्ये आहे, म्हणजे ड्रायव्हरने नेहमी नियंत्रण असणे आवश्यक असते. बेसिकली तुम्ही तुमच्या स्टिअरिंग व्हीलला हात लावत कायमस्वरूपी हात लावावा लागतो. त्यानंतर आपल्या रस्त्यांची परिस्थिती. तर भारतातील रस्त्यांवर आपले बघितलेले अनियमित ट्रॅफिक, खड्डे आणि पादचारी यामुळे FSDची कार्यक्षमता कम्प्लिटली लिमिटेड आहे. सुरक्षेचा वाद. काही अपघातांमुळे बेसिकली 2022मध्ये टेस्ला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता, कारण त्यांनी टेस्लाचे जे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअरने सिग्नल रिकग्नाईज केला नव्हता आणि त्यामुळे तिकडच्या कर्मचाऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, जो ती कार टेस्ट करत होता. नंतर आहे हाय प्राईज, उच्च किंमत. FSD वैशिष्ट्य आणि टेस्लाच्या कार खूपच महाग आहेत, त्यामुळे त्या सर्वसामान्यासाठी परवडणाऱ्या नाहीत. आता टेस्लाचे फ्युचरमध्ये भविष्य काय आहे? जे टेस्लाचे मालक एलॉन मस्क आहेत ते काय FSDच्या बाबतीत विचार करत आहेत? तर पहिलं म्हणजे टेस्ला हे सायबर कॅब आणि रोबो व्हॅन सारखी पूर्णपणे FSD वाहन विकसित करत आहेत. ओके, सायबर कॅब ही 2 आसनी टॅक्सी आहे, जी सुमारे 25 लाखापर्यंत उपलब्ध होईल आणि पूर्णपणे FSD असेल. आणि टेस्ला भारतात सुपरचार्ज नेटवर्क वाढवत आहे, की ज्यामुळे ही इलेक्ट्रिक चार्जिंग करणे सोपे जाईल. एलॉन मस्क म्हणतात की जवळजवळ FSD पूर्ण नेक्स्ट 5 इयर्समध्ये ते लोक कम्प्लीट ऑटोनॉमस म्हणजे FSD कार्स, रोबो टॅक्सी, सायबर ट्रक आणि तुमची कार ही सगळं ऑटोमेशनमध्ये घेऊन जाणार आहेत. आता टेस्ला मॉडेलची जी किंमत आहे ती भारतात 60 लाखापासून 68 लाखापर्यंत आहे आणि त्याची रेंज जी आहे ती पूर्ण केल्यावर आपल्याला 500 ते जवळजवळ 622 किलोमीटरपर्यंत मिळते. त्यानंतर त्याचे फीचर जे वैशिष्ट्य बोलतो आपण ते 8 एअरबॅग्स आहेत, लेवल 2 ADAS आहे, टच स्क्रीन डॅशबोर्ड, ऑटो पायलट आणि FSD पर्याय आहे. आणि टेस्लाने त्या मॉडेलची जी आपलं जो मॉडेल Y आपल्या इंडियामध्ये लॉन्च केलेला आहे त्याची डिलेवरी टेक्सासमध्ये केली आहे, पण तिथून ती कार 30 मिनिट्समध्ये डायरेक्टली त्यांच्या घरी येते. आपल्या इंडियामध्ये आपल्याला BKCमध्ये जाऊन ती कार आपल्याला घ्यावी लागेल. आता ह्याचा सर्वांचा निष्कर्ष असा आहे की टेस्ला FSD कार ही भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होणार आहे आणि ती AI, कॅमेरा, सेन्सरच्या मदतीने ती स्वतःहून चालते. त्यामुळे ड्रायव्हिंग सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. आणि भारतात सध्या कायदेशीर आणि रस्त्यांच्या मर्यादामध्ये FSD पूर्णपणे लागू होत नाही, पण टेस्ला भारतात आपली उपस्थिती वाढवत आहे आणि भविष्यात भारतात स्वायत्त कर आणि सुपरचार्ज नेटवर्क वाढल्यास टेस्ला FSD कार ही सामान्यांसाठी अधिक प्रवेशयोग्य होऊ शकतात. धन्यवाद. न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयांसोबत.